RT ॲडमिशन 2026-27 तर भरपूर जे पालक वर्ग आहे यांच्या कमेंट्स येत आहे की आमच्या एरियामध्ये जेही RTचे अधिकारी होते हे व्हेरिफिकेशनसाठी येत आहेत। जेही व्हेरिफिकेशन सेंटर आहे ज्यांनाही असं वाटत आहे की या ठिकाणचे म्हणजे एखाद्या पाल्याच्याकडचे व्हेरिफिकेशन हे फिजिकल म्हणजे जाऊन करायला पाहिजे, त्या ठिकाणी RTचे जेही अधिकारी असतील हे त्या एरियामध्ये जाऊन त्यांचे व्हेरिफिकेशन करत आहेत। तर तुम्ही सुद्धा चेक करा आणि जास्तीत जास्त कोणाकडे जात आहे, जेही पालक वर्ग रेंटनी आहे, ज्यांनीही रेंट ॲग्रीमेंट दिलेले असेल त्यांचे व्हेरिफिकेशन हे फिजिकल होत आहे आणि ज्यांचे स्वतःचे घर असेल त्यांचा ॲड्रेस ओके असेल, फॉर्मचा ॲड्रेस आणि त्यांनी जे ॲड्रेस प्रूफ दिलेलं असेल, परंतु त्यांचं जर घर स्वतःचं असेल तर त्यांचं व्हेरिफिकेशन हे काही ठिकाणी नाकारले जात आहे म्हणजे फिजिकल व्हेरिफिकेशन, परंतु रेंटवाल्यांचे फिजिकल व्हेरिफिकेशन हे सुरू आहे। आणि यामध्ये सध्या बघू शकता अजूनही 9 दिवस बाकी आहे आणि सध्या ॲडमिशन झालेले आहे 45,000 आणि यामध्ये जे तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे म्हणजे जेही विद्यार्थी आहे किंवा पालक वर्ग आहे त्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे हे अतिशय काटेकोरपणे सुरू आहे, ज्यामध्ये काही स्पेलिंग मिस्टेक जरी असेल तर त्यांचा फॉर्म म्हणजे रिजेक्ट करत आहे। काही ॲड्रेस प्रूफमध्ये फॉर्ममध्ये लोकेशन जरी चुकलं असेल थोडंफार तर लोकेशनमुळे सुद्धा फॉर्म रिजेक्ट करत आहे। तुम्ही टाकलेला फॉर्मचा ॲड्रेस, तुमच्या डॉक्युमेंटचा ॲड्रेस यामध्ये सुद्धा काही अडचण वाटत असेल तर त्यांचे सुद्धा फॉर्म रिजेक्ट करत आहेत। म्हणजे याचा अर्थ असा आहे की जे पहिली लिस्ट लागलेली आहे त्या पहिल्या लिस्टमध्ये भरपूर असे पालक वर्ग आहे की ज्यांचा नंबर लागून सुद्धा त्यांना आपला प्रवेश रद्द झालेला हे पाहावं लागत आहे, कारण की यामध्ये त्यांच्याकडून झालेल्या छोट्या छोट्या चुका, फॉर्ममध्ये टाकलेला ॲड्रेस तो डॉक्युमेंट्सवर वेगळा असेल, अशा प्रकारे भरपूर चुका आहे ज्या छोट्या चुका आहेत, परंतु RTच्या नजरेत ह्या चुका जो फॉर्म आहे त्यांचा कॅन्सल म्हणजे रिजेक्ट करण्याचा त्यांच्यावर वेळ येत आहे। तर तुम्ही विचार करू शकता की जेही व्हेरिफिकेशन सेंटर आहे हे खूप काटेकोरपणे व्हेरिफिकेशन करत आहे आणि ज्यांचेही रेंटचे ॲड्रेस असेल त्यांच्या घरी जाऊन सुद्धा व्हेरिफिकेशन करत आहे आणि घरी जर जाऊन व्हेरिफिकेशन करत आहे परंतु जेही पालक वर्ग आहे त्यांना माहिती नसून म्हणजे त्यांना कॉन्टॅक्ट करून व्हेरिफिकेशन करत नाही आहे, डायरेक्ट व्हिजिट करत आहे। जो तुम्ही ॲड्रेस दिलेला आहे त्या ॲड्रेसवर डायरेक्ट व्हिजिट करून त्यांचे व्हेरिफिकेशन सुरू आहे। सध्या 45,000 एवढ्या जागा फुल झालेल्या आहे, 9 दिवसचा वेळ हा आता उरलेला आहे आणि यामध्ये जेवढ्याही जागा फुल होतील आणि त्यानंतर जेवढ्या जागा रिमेनिंग राहतील तेवढे वेटिंगवाले विद्यार्थी सिक्वेन्स वाईज हे सिलेक्ट करण्यात येणार आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांनी आणि पालकवर्गांनी वेट करा, जेही वेटिंगमध्ये आहे त्यांनी एक लिस्ट वेट करा। यामधले भरपूर विद्यार्थी म्हणजे अंदाजे आपण पकडू की 30,000 तरी हे अंदाज आहे की वेटिंगवाले विद्यार्थी हे पहिल्या म्हणजे वेटिंगवाली जी पहिली लिस्ट लागणार आहे आपल्यासाठी दुसरी लिस्ट म्हणू शकतो आपण, त्या लिस्टमध्ये सिलेक्ट करण्यात येणार आहे। त्यामुळे संपूर्ण पालकवर्गांनी जेही वेटिंगमध्ये असेल त्यांनी वेट करा। तुम्हाला एक्झॅक्ट कोणी सांगू शकणार नाही आहे की तुमचा नंबर लागणार की नाही लागणार, कारण डिपेंड असेल की एक स्कूल आहे त्या स्कूलमध्ये रिमेनिंग जागा किती आहे, कुठे 4 असेल, कुठे 5 असेल, कुठे जर 0 जागा असेल तर तिथे तुमचा वेटिंग असून सुद्धा नंबर लागणार नाही। अशाबद्दल ही अपडेट आहे। भरपूर पालकवर्ग विचारत होते सर आमच्याकडे व्हेरिफिकेशनला येणार का, जर तुमचा रेंटवर ॲड्रेस असेल तर तुमच्याकडे व्हेरिफिकेशनला येण्याची दाट शक्यता आहे आणि जर तुमचं स्वतःचं घर असेल, तुम्ही इलेक्ट्रिक बिल वगैरे डॉक्युमेंट जर जास्त दिलेले असेल त्यांना म्हणजे व्हेरिफिकेशन सेंटरला तर तुमच्याकडे येऊ शकतात किंवा नाही येऊ शकतात, त्यांच्यामध्ये 50-50 चान्स आहे। परंतु रेंटवाल्यांकडे 100% चान्स दाखवण्यात येत आहे। एखादाच व्यक्ती असा असेल की सुटून जाणार परंतु व्हेरिफिकेशन होत आहे। तर RTमध्ये ही एक अपडेट होती। सध्या 45,000 जागा फुल झालेल्या आहे, अजूनही जागा आहेत शिल्लक। आता यामध्ये 9 दिवसात किती जागा फुल होतील यासाठी संपूर्ण जे पालकवर्ग वेटिंगवाले हे वेट करत आहे। तुम्ही वेट करू शकता एक लिस्ट आणि आपण संपूर्ण अपडेट वेळोवेळी संपूर्ण पालकवर्गांपर्यंत पोहोचवतोय। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।